कुर्त्यावरती ओकेजननुसार हेअरस्टाईल कशा निवडायच्या हे जर जाणून घ्यायचं असेल तर मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. Thinking of you, thinking of you. नमस्कार, मी ऋतुजा. तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर तुमच्या माहितीसाठी मी दर आठवड्याच्या गुरुवारी आणि रविवारी फॅशन, स्टायलिंग, मेकअप आणि होम व्हिडिओज या कॉन्टेंटवरती व्हिडिओ घेऊन येते. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुम्ही मला इंस्टाग्रामवर पण फॉलो करू शकता. माझा युजर आयडी मी स्क्रीनवर मेन्शन करते आणि तो खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण आहे. तर कुर्ते हे आपल्या भारतामधले खूप पॉप्युलर अशी क्लोदिंग स्टाईल आहे. म्हणजे ते कम्फर्टेबल तर असतातच, पण त्याचबरोबर ते खूप वेगवेगळ्या रंगांमध्ये, खूप वेगळ्या स्टाईल्समध्ये, पॅटर्न्समध्ये अवेलेबल असतात. तर मग आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत कुर्त्यावरती सूट होणाऱ्या 8 हेअरस्टाईल शेअर करणार आहे. या हेअरस्टाईलचा मोस्टली तुम्ही वेगवेगळ्या ओकेजन्सनुसार वापरू शकता. म्हणजे मी कोणत्या हेअरस्टाईल्स कोणत्या ओकेजनला जास्त चांगल्या दिसतील हे पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगेन. तर मग तुम्हाला हे सगळं जाणून घ्यायचं असेल तर मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहिली आहे स्ट्रेट पोनीटेल. तुम्हाला जर फॉर्मल आणि एलिगंट दिसायचं असेल तर मग स्ट्रेट पोनीटेल हा खूप परफेक्ट असा ऑप्शन आहे. तुमच्याकडे जर बराच वेळ असेल तर तुम्ही तुमचे केस छान असे ब्लो ड्राय करून हाय असे पोनीटेल मध्ये बांधू शकता. म्हणजे हाय पोनीटेल बांधायचा. तुमचे केस स्ट्रेट असतील तर एकदमच उत्तम, पण तुमचे केस जर थोडेसे कुरळे असतील तर तुम्ही त्याला व्यवस्थित ब्लो ड्राय करून स्ट्रेट करून तुम्ही तुमचे केस एका पोनीटेल मध्ये बांधू शकता. पोनीटेल हा बांधताना असा मोस्टली वरती बांधायचा. जर तुम्हाला उंच दिसायचं असेल तरी हा पोनीटेलचा ऑप्शन खूप चांगला पडतो, बिकॉज त्याच्यामुळे तुमची हाईट दिसते. त्याचबरोबर ज्या कॉलेजला जाणाऱ्या मुली असतील किंवा वर्किंग वुमन असतील त्यांच्यासाठी हा ऑप्शन असा खूप चांगला ऑप्शन आहे. पोनीटेल हा लॉंग कुर्त्यांवरती चांगला दिसतोच, पण त्याचबरोबर तो शॉर्ट कुर्त्यांवर देखील चांगला दिसतो. तुम्हाला तुमच्या केसांकडे पण जास्त लक्ष देण्याची गरज भासत नाही, बिकॉज एकदा तुम्ही तुमचे केस बांधले तर यू आर गुड टू गो. म्हणजे नॉर्मली आपण केस सोडल्यावरती आपल्याला केसांना थोडं मेंटेन करायला एफर्ट द्यायला लागतात, पण हे जर तुम्ही पोनीटेल बांधलं तर तुम्हाला लिटरली तुमच्या केसांकडे अजिबात लक्ष द्यायची गरज लागत नाही आणि तुम्ही खूप मिनिमलिस्टिक, एलिगंट आणि कॉन्फिडंट देखील दिसता. दुसरी हेअरस्टाईल आहे मेसी फिशटेल ब्रेड. वेणी किंवा ब्रेड ही खूप जुन्या काळापासून अशी चालत आलेली हेअरस्टाईल आहे, जी तुम्ही मोस्टली इंडियन वेअरवरती करता. हल्ली पीस स्प्रेड करताना एक त्याला छोटासा ट्विस्ट दिला जातो, ती म्हणजे ती साधारण थोडीशी अशी लूज बांधतात आणि त्याचा जो एंड आहे तो थोडासा माशाच्या शेपटीसारखा दिसेल असा करतात. तर मग हे असं परफेक्ट समीकरण आहे ट्रेडिशनल आणि मॉडर्न याचं. ही खूप सोपी हेअरस्टाईल आहे आणि ट्रेडिशनल कपड्यांवरती ती खूप सुंदर दिसते. म्हणजे तुम्ही वेगवेगळ्या फंक्शनसाठी देखील ती करू शकता आणि मोस्ट इम्पॉर्टंट ती लांब केसांवरही तितकीच चांगली दिसते. त्याचबरोबर छोट्या केसांवरती पण ती खूप चांगली दिसते. हल्ली तुम्ही लग्नामध्ये पण बघत असाल बऱ्याच जागी अशा लूज ब्रेड्स घालतात. बऱ्याचशा हळदीला पण जी नवरी असते ती पण अशी हेअरस्टाईल करते, तर ती दिसताना खूप सुंदर दिसते आणि साजेशी दिसते ट्रेडिशनल कपड्यांवरती. त्याच्यामुळे तुम्ही ही हेअरस्टाईल देखील नक्कीच ट्राय करू शकता. आता तिसरी हेअरस्टाईल आहे ती आहे साईड ब्रेड. साईड ब्रेड्स म्हणजे तुम्हाला जे तुमची ब्रेड असते किंवा वेणी असते ती फक्त साईडला बांधायची असते, तर ही पण ट्रेडिशनल कपड्यांवरती खूप सुंदर दिसते आणि एकदम एफर्टलेस वाटते. खूप इझी टू मेंटेन अशी ही हेअरस्टाईल आहे आणि ही मोस्टली कुर्त्यांवरती खूप सुंदर दिसते. तुम्ही जेव्हा लेहंगे वगैरे घालता त्याच्यावरती पण ही हेअरस्टाईल खूप सुंदर अशी दिसते. तुम्ही ऑफिसला जाताना, कॉलेजला जाताना किंवा कोणते जे असे फंक्शन्स असतील त्यावेळी पण तुम्ही ही हेअरस्टाईल ट्राय करू शकता. लग्नांमध्ये वगैरे पण ही हेअरस्टाईल खूप सुंदर दिसते. आता लग्नाचा सीझन आहे त्याच्यामुळे तुम्ही अशा वेगवेगळ्या हेअरस्टाईल्स नक्की ट्राय करू शकता. आता जी चौथी हेअरस्टाईल आहे ती आहे कर्लिंग साईड पोनीटेल. तर ज्या कुरळ्या केसांच्या मुली आहेत त्यांच्यासाठी ही हेअरस्टाईल खूप मोठा असा वरदान आहे. जर तुम्ही जे तुमचे केस असतात ते थोडेसे तुम्ही साईडला असे पोनीटेल मध्ये बांधायचे. ती पोनीटेल अशी बांधायची आणि ती थोडीशी अशी पुढे घ्यायची किंवा अशी थोडीशी बांधताना ती मध्ये न बांधता अशी थोडीशी साईडला बांधायची आणि ती पोनीटेल तुम्ही अशी समोर घेऊ शकता. ती दिसताना खूप जास्त स्टनिंग दिसते. इव्हन तुमचे जर सरळ केस असतील तर तुम्ही तुमचे केस थोडेसे कर्लअप करून ही हेअरस्टाईल करू शकता. ही मोस्टली सगळ्या वयाच्या स्त्रियांवरती हेअरस्टाईल खूप चांगली दिसते आणि तुम्ही कोणत्याही प्रोफेशनमध्ये असाल तरी तुम्ही ही हेअरस्टाईल करू शकता, बिकॉज ती तुमच्यावरती खूप जास्त एलिगंट वाटते. जी पाचवी हेअरस्टाईल आहे ती आहे मेसी हाफ अप हाफ डाऊन. तर ही जी हेअरस्टाईल आहे ती मोस्टली ट्रेडिशनल कपड्यांवरती खूप सुंदर दिसते. म्हणजे तुम्ही जेव्हा कुर्ते घालता किंवा तुम्ही अशा जेव्हा लेहंगे घालता तेव्हा अशा
कपड्यांवरती ही हेअरस्टाईल खूप सुंदर दिसते आणि मोस्टली फंक्शनसाठी हा बेस्ट असा ऑप्शन आहे. तुम्ही जे तुमचे अर्धे केस आहेत ते तुम्ही एखाद्या बनमध्ये वगैरे असे वरती बांधता आणि तुम्ही तुमचे जे राहिलेले केस आहेत ते असे मोकळे सोडून त्याला थोडंसं कर्ल करू शकता. ही खूप सुंदर अशी हेअरस्टाईल वाटते. तुम्ही मोस्टली जेव्हा फंक्शन्समध्ये लेहंगा वगैरे घालता तेव्हा फक्त लेहंग्यावरती असा एखादा मांगटिका घातला आणि अशी हेअरस्टाईल केली तर तुमचा लुक खूप जास्त क्लासिक टर्नआउट होतो. एकदम तुमचा लुक कम्प्लिटली असा लेवलअप होऊन जातो. हा ट्रेडिशनल आणि मॉडर्न हेअरस्टाईलचं एक परफेक्ट असा ब्लेंड आहे आणि मोस्टली ही जेव्हा तुम्ही हेअरस्टाईल करता तेव्हा तुमचं वय देखील खूप जास्त कमी वाटतं. तुम्ही असे थोडेसे बबली अशा दिसता. सगळ्यात चांगली गोष्ट अशी की नंतर ही हेअरस्टाईल करायला तितकासा वेळ देखील लागत नाही. म्हणजे थिओटिकली फक्त तुम्हाला तुमचे अर्धे केस घेऊन वरती बांधायचे असतात आणि खाली तुम्ही तुमचे केस मोकळे सोडू शकता. त्याला इव्हन मग तुम्ही कलअप करू शकता किंवा मग त्याला तुम्ही आहेत तसे मोकळे सोडू शकता. आता जी 6वी हेअरस्टाईल आहे ती आहे स्लिक बन. तर तुम्हाला जर कुठे पार्टीजला जायचं असेल आणि खूप जास्त एलिगंट असं दिसायचं असेल तर स्लिक बन्स हा डोळे झाकून तुम्ही ऑप्शन ट्राय करू शकता. याच्यामध्ये तुम्ही खूप जास्त क्लासी दिसता. त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त तुमचे जे सगळे केस आहेत ते मागे घेऊन त्याला छान एखाद्या आंबाड्यामध्ये टक करायचं असतं. फक्त या गोष्टीची काळजी घ्यायला लागते की तुमचे केस कुठूनही बाहेर येणार नाही. त्याच्यामुळे मग तुम्हाला तुमच्या केसांवरती थोडासा हेअर स्प्रे मारण्याची गरज असते. पण तुम्ही जर हल्ली बघाल तर बॉलिवूड सेलिब्रिटीज पण ही हेअरस्टाईल खूप जास्त ट्राय करतात आणि मोस्टली तुम्हाला फंक्शन्समध्ये ते अशाच हेअरस्टाईल्सवरती दिसतील. मोस्टली लग्नांमध्ये वगैरे पण तुम्ही जेव्हा साड्या घालता तेव्हा या हेअरस्टाईल्स खूप जास्त सुंदर दिसतात आणि तुम्ही खूप जास्त क्लासी दिसता अशा हेअरस्टाईल्सवरती. मोस्टली जे असे पफ केलेले आंबाडे वगैरे असतात त्याच्यापेक्षा हा खूप असा क्लासी आणि एलिगंट असा ऑप्शन पडतो. त्याच्यामुळे तुम्ही अशी हेअरस्टाईल नक्कीच ट्राय करू शकता. तुम्ही असे स्लिक बन्स करून त्याच्यामध्ये छान असे आंबाडे किंवा रोजेस वगैरे टक करू शकता. ज्याच्यामुळे तुमचा जो हेअरस्टाईलचा लुक आहे ना तो कम्प्लिटली असा लेवलअप होईल. आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे या हेअरस्टाईलमध्ये तुम्ही एकदम बिंदास राहू शकता बिकॉज तुमचे हेअर कम्प्लिटली टक केलेले असतात. त्याच्यामुळे तुमच्या केसांकडे जास्त असं लक्ष देण्याची तुम्हाला गरज भासत नाही. तर आता जी 7वी हेअरस्टाईल आहे ती आहे पफ हेअरस्टाईल. तर पफ हेअरस्टाईल ही मध्यंतरीच्या काळापासून खूप जास्त अशी पॉप्युलर झालेली हेअरस्टाईल आहे. ही हेअरस्टाईल चांगली बिकॉज याच्यामध्ये तुमचे केस एकदम चपटे देखील वाटत नाहीत आणि खूप जास्त मेसी आणि किओटिक देखील वाटत नाहीत. त्याच्यामध्ये छान असं तुम्ही पुढच्या केसांचा असा पफ करू शकता आणि मग मागे तुम्ही तुमचे केस मोकळे देखील सोडू शकता किंवा एखाद्या पोनीटेलमध्ये बांधू शकता. ही जी हेअरस्टाईल आहे ती मोस्टली कुर्त्यांवरती खूप जास्त अशी सुंदर वाटते. या हेअरस्टाईलमध्ये तुम्ही खूप जास्त यंग देखील वाटता आणि या हेअरस्टाईल सोबत तुम्ही हवं तसं तुमच्या पद्धतीने काहीही एक्सपेरिमेंट करू शकता. आता जी लास्ट आणि 8वी हेअरस्टाईल आहे ती आहे स्ट्रेट अँड स्लेट. तर आता ही खूप इझी आणि स्टायलिश अशी हेअरस्टाईल आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला फक्त करायचं काय असतं की तुमचे केस स्ट्रेटिंग करून तुम्हाला ते फक्त सोडून द्यायचे असतात. त्याला कुठेही कोणतीही पिन न लावता कोणत्याही क्लिप्स न लावता कोणत्याही पोनीटेलचा उपयोग न करता तुम्हाला फक्त तुमचे केस आहेत तसे मोकळे सोडून द्यायचे असतात. तर मोस्टली ही हेअरस्टाईल तुम्ही कोणत्याही कपड्यांवरती केली तरी ती खूप सुंदर दिसते. वेस्टर्न आउटफिट्स बरोबर तुम्ही ट्रेडिशनल वरती जरी ती केली तरी ती खूप चांगली दिसते. तुम्ही साड्यांवरती पण ही हेअरस्टाईल केली तरी साड्यांवरती पण ती खूप जास्त क्लासी दिसते. ही खूप झटपट करण्याची हेअरस्टाईल आहे त्याच्यामुळे ही माझी पण इझी टू गो अशी हेअरस्टाईल आहे. म्हणजे तुम्ही आहेत तसे तुमचे केस फक्त मोकळं सोडू शकता. हवं तुम्ही त्याला थोडंसं ब्लो ड्राय किंवा मग थोडंसं स्ट्रेटन करून ते सोडू शकता. याच्यामुळे तुमचा लुक पण खूप जास्त क्लासीवर टर्नआउट होतो बिकॉज पर्सनली मला असं वाटतं की मोकळे केस हे मोस्टली प्रत्येक स्त्रीवरती खूप चांगले दिसतात. त्याच्यामुळे तुम्ही नक्कीच ही हेअरस्टाईल देखील ट्राय करू शकता. बऱ्यापैकी तुमच्यातल्या ज्या मैत्रिणी आहेत त्या हे करत देखील असतील बिकॉज ही खूप इझी टू डू अशी हेअरस्टाईल आहे. तर मग या होत्या त्या 8 हेअरस्टाईल ज्या तुम्ही ट्रेडिशनल कपड्यांवरती म्हणजे कुर्त्यांवरती लेहंग्यावरती साड्यांवरती तुम्ही ट्राय करू शकता. तर मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही अजून देखील चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझा नेक्स्ट व्हिडिओ आलेला तुम्हाला नक्की समजेल. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा आणि काळजी घ्या. धन्यवाद.